तुमच्या मुलाला जो निर्धार झाला होता तो किती निर्धार होता आणि कशा पद्धतीने तुम्हाला मदत झाली आणि किती काय परिस्थितीत होती? माझा मुलगा म्हणजे एकदम स्ट्रॉंग होता. त्याला असं काही सिम्पटम वगैरे काही नव्हतं. सडनली त्याला फीवर आला आणि त्यामुळे आम्ही त्याची CBC केला आणि CBCमध्ये आम्हाला असं माहीत पडलं की याला HB आणि याचे प्लेटलेट खूप कमी आहे. आणि जे पहिल्यांदा जेव्हा CBC झाली त्यावेळेला त्याला HB फक्त 3 ते 3.5 एवढंच होतं आणि प्लेटलेट फक्त 5,000वर होते. त्याच्यानंतर आम्ही त्याला आधी उपचाराकरिता म्हणजे मी गोंदिया जिल्ह्यामधून आहो, गोरेगाव तालुक्यातून मोहगाव म्हणून एक छोटीशी वस्ती आहे तिथून. आम्हाला जवळ म्हणजे गोंदिया असल्यामुळे आम्ही त्याला गोंदियाला आधी ॲडमिट केलं. 4 ते 5 दिवस तिथं ॲडमिट राहिलं, पण तिथं खूप ब्लड लावलं आम्ही आणि बाहेरून त्याला प्लेटलेट पण दिल्या, पण त्याचा काही रिझल्ट पॉझिटिव्ह आलेला नाही. त्यामुळे तिथून आम्हाला सांगण्यात आलं की याचं बोन मॅरो टेस्ट करण्यात येईल. त्याच्यानंतर म्हणजे ॲक्च्युअल माहीत पडेल की याला काय रोग आहे ते. तर त्याच्यानंतर आम्ही इथं नागपूरला आला. कसं ही जी प्रक्रिया झाली सगळी खूप कॉस्टली होती आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे NSH हॉस्पिटलकडून खूप मदत झाली मला. आणि हे मला माहीतही नव्हतं जेव्हा मी पहिल्यांदा इथं नागपूरला आला गोंदियावरून. तर इथं मला डॉक्टर श्रीकृष्णा कांबळे हे मिळाले आणि त्यांच्या मदतीनं मी इथपर्यंत आलो. आणि त्याच्यानंतर मग आम्ही इथं ॲडमिट केला मुलाला. आता तो पुढच्या महिन्यात 21 वर्षाचा होत आहे. जवळजवळ मला हे 6 महिने झाले प्रक्रिया सुरू आहे. तर याच्या आधी जसं ट्रान्सप्लांटचा खर्च खूप होता. त्रास असं काही नाही, फक्त त्याला चालणं फिरणं सगळं नॉर्मल होतं, जेवण वगैरे सगळं नॉर्मल, पण फक्त त्याला त्रास म्हणजे की ब्लड बनत नव्हतं त्याच्या शरीरामध्ये आणि प्लेटलेट बनत नव्हते. हा एकच त्रास होता त्याला. तर हो, त्याचं सगळं म्हणजे ट्रान्सप्लांटच हा एकमात्र उपाय असं सांगितलं जेव्हा आम्ही बोन मॅरो टेस्ट केली. तर डॉक्टर रोहित असरानी सर आहेत, ते आमचे पेडियाट्रिक कन्सल्टंट होते. त्यांनी आम्हाला टेस्ट करून दाखवली आणि जे रिझल्ट आलं तर त्याच्यामध्ये ते पॉझिटिव्ह आलं. त्याच्यात निघालं की याला प्लास्टिक एनिमिया आहे, सेव्हिअर ऑफ प्लास्टिक एनिमिया. ते आम्हाला समजत नव्हतं, त्यांनी सगळं समजून त्याची कॉस्ट सांगितली. आणि त्यावेळी म्हणजे एक मात्र उपाय असा सांगितला की फक्त हा आपण ट्रान्सप्लांटच एक उपाय आहे, नाहीतर मुलगा काही हाती लागणार नाही जर ट्रान्सप्लांट नाही केलं तर. आणि त्याची कॉस्ट खूप होती महाग. तर त्यावेळेला तर मला असं म्हणजे काही सुचतच नव्हतं की काय करावं. पण त्यावेळेला मला डॉक्टर श्रीकृष्णा कांबळे यांनी हिंमत दिली. मग त्यांनी बकाने सरांची आमची मीटिंग करून दिली आणि त्यांनी जी प्रोसिजर सांगितली त्याला आम्ही फॉलो करत गेलो आणि त्यामुळे हे सगळं मग ट्रान्सप्लांट आमचं सक्सेसफुल झालं. तर त्याच्यामध्ये जसं हॉस्पिटलनी खूप भार वहन केलं, कारण की मी सुद्धा आपल्याकडून जेवढं जमेल ते केलेलं आहे. मी एका राईस मिलमध्ये काम करतो रोजंदारीवर 400-500 रुपये रोजीनं. तसं काही दुसरं काही आहे नाही. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हिस्सा म्हणजे आजच्या ज्या काळामध्ये, आजच्या युगामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा जो लहान भाऊ माझ्यापेक्षा, त्यानं म्हणजे आमच्याकडे निधी नव्हता. तर काही वडिलोपार्जित जी शेती होती आमच्याकडे ती विकून आम्ही हा सगळा खर्च वहन केलेला आहे. जवळजवळ मला स्वतःला 30 लाखाचा खर्च पडलेला आहे आतापर्यंत. ट्रीटमेंट करतपर्यंत अजून सामोर लागणार आहे. तर याच्यामध्ये जी शेती होती वडिलोपार्जित ते माझ्या भावाच्याही नावे आहे. पण माझ्या भावानं स्वतःचा आणि त्याच्या मुलाचा विचार न करता ती विकायला त्याने लावली. आणि आजच्या काळात माझा जो भाऊ आहे तो मला लक्ष्मणासारखा भेटला. आणि हे भेटणे खूप कठीण आहे. आणि कसं सगळं मेडिकल टीम आणि त्यामुळे सगळं हे सक्सेस झालं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.